महावितरण की ओर से सोलर प्रोजेक्ट्स पर बिना सूचना विभिन्न शर्तें लागू करने और दंड वसूलने के विरोध में वर्धा जिला सोलर एसोसिएशन ने जिला कलेक्टर कार्यालय पर मोर्चा निकाला। यह मोर्चा वर्धा के छत्रपति शिवाजी महाराज चौक से शुरू होकर जिला कलेक्टर कार्यालय तक निकाला गया, जिसमें बड़ी संख्या में सोलर व्यवसायी और एसोसिएशन के सदस्य शामिल हुए। आंदोलनकारियों का कहना है कि महावितरण द्वारा लगाई गई नई शर्तों और दंड के कारण सोलर व्यवसाय पर आर्थिक बोझ बढ़ रहा है। एसोसिएशन ने मांग की है कि इन शर्तों और दंड को तुरंत वापस लिया जाए, अन्यथा आने वाले समय में और तीव्र आंदोलन किया जाएगा। साहेब, सध्याच्या परिस्थितीत जे आंदोलन सुरू आहे हे महावितरणच्या जाचक आणि नियमांच्या विरोधात सुरू असलेले आंदोलन आहे। महावितरणनी कोणतीही पूर्वसूचना न देता जुन्या इन्स्टॉल केलेल्या सोलर सिस्टीम वरती आपली अमानवी आकार भारणी लावलेली आहे। नवीन सुरू असलेल्या कामांवरती पूर्णपणे प्रतिबंध लावलेला आहे, जे आम्हाला सोलर इंटिग्रेटरला आणि सोलर ग्राहकांना मंजूर नाही आहे। जुन्या याच्यात लागलेल्या सर्व सिस्टम या नियमात होत्या आणि नवीन नियमानुसार ज्याचा कोणताही GR नोटिफिकेशन नाही आहे, त्या नियमानुसार ह्या सगळ्या सिस्टम नियमबाह्य झाल्या असं त्या MSEDCLचं म्हणणं आहे। म्हणून आम्ही त्या नियमाच्या जाचकाटीच्या विरोधात आपण हा जनआक्रोश मोर्चा काढलेला आहे। जर आमच्या या अटी लवकरात लवकर मान्य न झाल्यास आम्ही महाराष्ट्रभर साखळी उपोषणासोबत तीव्र आंदोलन करू। हा मोर्चा फक्त जन आक्रोश मोर्चा म्हणून किंवा सोलर इंटिग्रेटरचा म्हणून नाही राहणार। हा मोर्चा सामोर जाऊन सर्व वीज ग्राहकांचा, व्यापाऱ्यांचा मोर्चा बनणार आहे। म्हणून माझी महावितरणला, MSEBला, सर्व प्रशासनाला नम्र विनंती आहे की त्यांनी लावलेल्या जाचक नियम हे लवकरात लवकर मागे घ्यावे, अन्यथा त्यांना जनतेचा खूप मोठा रोष पत्करावा लागेल आणि त्याच्यातून तुमची सुटका होणार नाही। शेवटी वीज आमच्या हक्काची